जय खांडेश्वर क्रिकेट संघ गोरपे आयोजित भव्य दिवसीय स्पर्धा पाहतो आपण. पहिला दिवस पाहतोय. पुन्हा एकदा जमलं सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व आयोजकांचं, सर्व संघांचं व सर्व खेळाडूंचं आणि सर्व क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतोय. क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे. अरे घाबरतोस कुणाला वेड्या, तू तर शिवबाचा वाघ आहे. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल वेगवान, चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला आणि यशोकेच्या हातामध्ये विसावतोय आणि पहिला बॉल येतोय मनोज पाटीलचा डॉट आणि फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज अविनाश आणि नॉन स्ट्राईकिंगला राहुलला पाहतोय. पुढचा बॉल, यावेळेचा मोठा फटका लॉक केलाय. चेंडू लॉंग ऑफला चालल्याचे आहेत ती, त्यानंतर कार्पेट चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धाबा. मनोज पाटील तिथं पाहिलं आपण. सेकंड अटेम्प्टमध्ये चेंडूला उचलला, फेकला आणि 2 धावाने श्री गणेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये अकाउंट ओपन केलंय वैयक्तिक संघाचा आणि स्वतःचा अकाउंट 2 या धावसंख्येने. यावेळेस सबल तडाखा उडला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमा लागत आहे तोय. पहिला चौकार फलंदाज अविनाशच्या बॅटमधनं. सुंदर अशी क्रीडा नगरी पाहतो आपण. मैदानाचं चौफे भगवमय वातावरण, मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या कडक उन्हामध्ये ही सामना पाहतो आपण. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी मांगरू त्यांच्या अगेस आपण परी 11 जय भोले नेवाल या टीमला पाहतोय. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय, त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे आणि दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच मात्र रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार अविनाशच्या बॅटमॅन येतोय चौकार. पूर्ण आमची ऑर्गनाइज कमिटी. यावेळेसचा बॉल, आणखीन एक तडाखा केलाय. चेंडू नो मॅच लाईन मधून ट्रॅव्हल, आणखीन एक सीमा रेषेच्या बाहेर. दमदार लगतचा हा तिसरा चौकार फलंदाज अविनाशच्या बॅटमधनं. चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते फलंदाज अविनाशच्या बॅटमधनं. तरी पहिले 2 मात्र, पहिला चेंडू मात्र डॉट आला होता, त्यानंतरच्या 2 धावा आणि या लगोच्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार पाहिले आपण. मनोज पाटील वरती हल्ला मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हायवे इनकडनं आपण मनोजला पाहतोय. मनोज पाटील आणि स्ट्राईकला फलंदाज अविनाशला पाहतोय. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. मनगती ताकदीचा वापर. चेंडू मिड विकेटच्या वर निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटक क्रमांक मात्र पहिलं P1 संपन्न होते आणि धावफलक जाऊन धावा पोहोचले आहेत 20 या आकड्यावरती. मनोज पाटीलचं षटक मात्र पाहिलं आपण. P1च्या पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या आहेत. इथनं गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल मनोज पाटील हायवे कडनं. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता. सेट अँड ड्राईव्ह खेळतायत क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडूला अडवतील, फेकतील. सिंगलने मात्र आता स्ट्राईक रोटेट केली आहे. ज्या फलंदाजी बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये तो फलंदाज अविनाश मात्र स्ट्राईकला पाहतो आपण. एक षटकार, 2 चौकार, 3 चौकार पाहिले आपण अविनाशच्या बॅट मधनं. यावेळेस उलटास आहे प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू स्वतःच्या फॉलोअर मध्ये अडवला गेलाय. मनोज पाटील याती सिंगल. चुकीचा चेंडू मात्र पाहिला आपण. नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर नक्कीच अविनाशकडे क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. चौकार षटकार नक्की त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत.
अनेक सारे सामन्यामध्ये पाहिलेत. अविनाश स्ट्राईकला फलंदाज आपण राहुलला पाहतोय. यावेळेस शटांपूल पॉवरफुल चुला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. अंपायर सिग्नल षटकार. शॉट मिडॉनला मात्र झेल टिपलाय मनोज पाटीलने. विकेटचं पतन मैदानाच्या बाहेर. राहुल मात्र गेलाय. यावेळेस सचिन पाटीलचा तडाखा चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरनं सीमारेषेच्या बाहेर. दमदार शिलाय शिलाय. पहिला बॉल हायवे इनकडे चेतनला पाहतो आपण. पहिला बॉल फुलटास आहे प्रहार केलाय. फुलटास आहे प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पण बनती प्रेक्षक. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार अविनाशच्या बॅटमधून येतो हा षटकार. षटकार. तिसरं शतक आपण प्रगतीपथावर पाहतोय. चेतन पाटील वरचा हल्ला पाहतो आपण. लागोपाठचे 2 षटकार अविनाशच्या बॅटमधनं लागोपाठचे 2 षटकार अविनाशच्या बॅटमधनं पाहिले आपण. पुढचा बॉल. यावेळेस आणखीन एक तडाखा आहे तिथे. आता मिस्टेक होणार नाहीये. पकडलाय झेल आणि संपलाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल हरेश जाधव. चेतन पाटीलला विकेट मिळाली आहे. 2 षटकाच्या नंतर विकेट. यावेळेस फटका कार्पेट केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मनोज पाटील तिथे आहेत आणि मनोज पाटील करणं चुका वारंवार पाहायला मिळत नाहीयेत. सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्यात येत आहे मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईकला फलंदाज त्याच्या बॅटमधनं आपण आलेला षटकार पाहिला तो सचिन पाटील ऑन स्ट्राईक. चेतन पाटील कमबॅक करतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिले 2 चेंडूचा विचार केला 2 षटकार पाहिले. त्याच्यानंतरचा पहिले 2 चेंडूचा विचार केला 2 षटकार पाहिले. त्याच्यानंतरचा विकेट पाहिला आणि ही सिंगल. विचार केला मनोज पाटीलची फलंदाजी अप्रतिम राहिली आहे. या वेळेस फक्त दिशा दिली आहे. अप्रतिम राहिली आहे. या वेळेस फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तुला अडवतील परंतु होत आहेत मिसफिल्ड आणि मिसफिल्डच्या स्वरूपात जातो हा सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक हरीश जाधवच्या बॅटमध्ये येतो हा चौकार. तीन षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकात धावून पोहोचली आहे 54 या आकड्यावरती 54. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. चेतन पाटीलने कमबॅक केलं होतं नंतर परंतु शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. यावेळेचा फटका सजवला सेटन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक. यावेळेचा फटका सजवला सेटन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत तिथे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल. एक धाव कंप्लीट दुसरीचं माणसानी आहेत तिथे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल. एक धाव कंप्लीट दुसरीचं माणसानी. दुसरी धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली आहे. दुसरी धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली आहे. नयनसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येकी विकेटसाठी 500 रुपये कॅश प्राइज अजित पाटील यांच्याकडून देण्यात येईल. नयनसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी विकेटसाठी 500 रुपये कॅश प्राइज. आमचे दमदार
आणि आमचे मित्र अजित पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये कॅश प्राइज असेल. नेक्स्ट बॉल, मोठा फटका लॉक केला, आणखी एक तडाखा, चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आपण हाणामारीचा षटक, या षटकामध्ये धावा बनतात आणि बनताना पाहिल्यात नक्कीच. नेक्स्ट बॉल, फुलटॉस, फुलटॉल वसूल करत असताना मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील आणखीन एक ठोकतोय त्याच्या बॅट मधनं. हा दमदार आणि दर्जेदार षटकार. खराब लाईन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये नयनची आपल्याला. नयन पाटील चौथ्या क्रमांकावरती. यावेळेस दिशा पाहावी लागेल. पंच दर्शवत असताना हाय तो व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 79 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. नक्कीच 5 षटकांच्या मॅच मध्ये टीम गावदेवी मांगरूळने 96 बनवल्या होत्या, पण इथं 4 षटकांची मॅच आहे. तर उसाटणे संघ आणि शिवली संघाचा कॅप्टन या आपण टॉस साठी. नेक्स्ट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. गावदेवी शिरवलीच्या अगेन्स्ट उसाटणेला आपण पाहणार आहोत. काय फलंदाजी पाहिली आपण टीम परी 11 जय फुले नेवलीच्या फलंदाजांची. आणि इथनं आता गोलंदाजी करायची आहे आणि बनवायच्या धावा टीम गावदेवी मांगरूळला. इथनं 86. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये. मायक्रोफोन वरती करतो आम्ही बदल. आमचे जवळचे मित्र आणि साथी समालोचक आशिष म्हात्रे सर यांना थँक्यू. तर नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला VRCC उसाटणे तर दुसऱ्या बाजूला गावदेवी शिरेवली. चला शिरेवली टीमचे कॅप्टन आपण या लगेच टॉससाठी. VRCC उसाटणे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. बघा प्रत्येकी इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस संपन्न करतोय, त्यामुळे शिरेवली टीमचे कॅप्टन आपण लगेचच या. जतीन पाटील युवा नेतृत्व यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. तर धन्यवाद प्रसाद. पहिल्या सत्रामध्ये प्रसाद भाग्यवंतचा आवाज आपण ऐकला आणि आता उत्तरार्धाला झाली आहे सुरुवात. पहिल्या सत्रामध्ये अगदी कोऱ्यानं धावा बनवल्या परी 11 जय बोले नेवालीनं. तब्बल स्कोर कार्ड वरती 85 धावा कुठल्या आणि 86 धावेचं मोठं टार्गेट इथे सेट केलंय गावदेवी मांगरूळ या टीम समोर. गावदेवी मांगरूळ देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये 96 धावा त्यांनी देखील बनवल्या आहेत. इथे देखील चेसेबल टार्गेट आपण पाहतोय. 86 धावा देखील बनवू शकतात या क्रीडांगणावरती आणि त्या मात्र इथे बनवण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. मनोज पाटील आणि शक्ती कोपरकर. तर पहिल्या सत्रामध्ये परी 11 जय बोले नेवाली टीमनं बनवल्यात 85 आणि 86 धावेचं टार्गेट सेट केलंय गावदेवी मांगरूळ या टीम समोर. टॉस जिंकलाय टीम VRCC उसाटणेनं. प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारला. आमंत्रित केला बॅटिंगसाठी गावदेवी शिरेवली या टीमला. उल्हास मडवीचा संघ आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहणार आहोत VRCC उसाटणे. समीर पाटीलचा संघ. चला पंच सामना सुरू करायचा आहे. पूर्वार्ध संपला, उत्तरार्धाला झाली आहे सुरुवात. 86 धावेचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. लेग बिफोर आउट नाही आहे.
तर पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. उत्तरार्धातील पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज नयन भोईर हायवे एन कडनं सज्ज झाला. शाखांवरती शक्ती कोपरकर. पहिलाच बॉल हवेत उडवला, डीप मध्ये फिल्डर उपस्थित. फिल्डर बनतील दर्शक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा दमदारी षटकार. काय सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूने देखील दमदार सुरुवात. जिथनं इनिंग संपवली होती जय बोले नेवालीनं तिथनंच मात्र इनिंग सुरू केली आहे. गावदेवी मांगरोल टीमनं पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार. दमदार हिट. शक्तीनं देखील संघर्षाला सुरुवात केली आहे. कोलवट टप्प्याचा बॉल लगेचच कमबॅक केला गोलंदाज नयननं. डॉट बॉलची सांगता. बघा मी आधीच म्हटलं 86 धावा देखील बनतील या क्रीडांगणावरती, कारण खेळपट्टी जर पाहिली, वाऱ्याचा वेग देखील पाहिला फलंदाजाच्या दिशेनं. आणि पहिल्या मॅचमध्ये देखील मंगरुळ टीमनं 96 धावा बनवल्या होत्या, मात्र इथे 86 बनवायच्या आहेत. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, डीपमध्ये फिल्डर उपस्थित अतिशय वेगाने येत आहेत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. फिल्डिंग सुरेख आपण पाहतोय हरेश जाधव यांच्याकडनं. गेली कित्येक वर्ष जय बोले नेवालीसाठी अप्रतिम दर्जेदार फिल्डिंग ते करतायत. बॅटिंग देखील आज खूप चांगली त्यांच्या माध्यमातून झाली आहे. पहिल्या मॅचचे हिरो ते देखील ठरले. 32 धावेची इनिंग त्यांना पहिल्या मॅचमध्ये साकारली. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून जय बोले नेवालीसाठी केलं जात आहे. दापलकावरती टोटल 8. पहिलं षटक मार्गस्थावरती आहे. हाफ ट्रॅकर होता. या बॉलमधनं देखील गती काढली आहे. आणखीन एक चेंज ऑफ पेस. डॉट बॉल आला. गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन सातत्यानं नयन भोईर कडनं केले जात आहेत. कोलबट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. इथे काऊ कॉर्नरला फिल्डर नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चांगला फटका. षटकाराने धावगतीला आकाराला दापलकावरती टोटल 14. आणखीन एक स्लोवर 1. चेंज ऑफ फेस आणि डॉट बॉल. जेव्हा जेव्हा नयन भोईरनं बॉलची गती कमी केली तेव्हा तेव्हा डॉट बॉल त्याच्या वाट्याला आला. जेव्हा जेव्हा वेगानं चेंडू त्यांना डिलिव्हर केला तेव्हा तेव्हा मात्र मोठे फटके शक्तीनं दाखवले. एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय. दापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 14. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला VRCC उसाडणे तर दुसऱ्या बाजूला गावदेवी शिरवली. दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. जशी मॅच संपेल तसं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. VRCCनं टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गावदेवी शिरवली या टीमला. तत्पूर्वी वळूया मैदानाकडे जिथे मॅच सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. एक सामना जिंकून दोन्ही संघ पुढे आले होते आणि दुसऱ्या फेरीतील पहिली लढत एका बाजूला गावदेवी मांगरुल तर दुसऱ्या बाजूला परी 11 जय बोले नेवाली. पूर्वार्ध संपला. उत्तरार्धाला झाली आहे सुरुवात. एका षटकाचा खेळ संपलाय. दापलकावरती टोटल 14. दुसरं षटक मार्गस्थावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती हेमंत आलाय. विकेट टेकर गोलंदाज. आणि पहिला बॉल चांगला अचूक टप्प्यावरती हाताळलाय. गुडलँड स्पॉटचा वापर केला. बॉल पडल्यानंतर वळण देखील प्राप्त केलं या बॉलनं आणि विकेटच्या मागे आपलं काम व्यवस्थित पूर्ण करत असताना राहुलला देखील आपण पाहतोय. आणखीन एक चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. दुसरा डॉट बॉल आला. तर मॅच वरती पूर्णपणे पकड मजबूत करत असताना 2 डॉट बॉल हेमंतनं फेकले. हेमंतचा विचार जर केला ना जय बोले नेवालीसाठी सातत्यानं विकेट असो डॉट बॉल असो सातत्यानं तर फेकत असतो मैदानाच्या आतमध्ये. इथे उडवला बॉल. वॉट शॉट. मनगडी ताकदीचा वापर आणि आजच्या दिवसातील सर्वात लांबवरचा
टोकलाय षटकार. काय जबरदस्त फटका, एक्साइटिंग पॉवर या शॉट मध्ये आपण पाहिली. लॉंग ऑनला दमदार हिट. षटकारानं धावगतीला आकार येतो. त्या फलकावरती टोटल आपण बघू शकाल 20-20 ऑन अ बोर्ड. भरपूर लांब पल्ल्याचा षटकार ठोकला. या स्पर्धेतील सर्वात लांबवरचा षटकार आतापर्यंत मनोजनं ठोकलाय. यावेळेस आणखीन एक जबरदस्त फटका 360 अँगलनं ठोकलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय फटका सजवला, स्ट्रोक साठी जागा बनवली. पॉलिंग स्वीप आपण पाहिला मनोजच्या बॅटमधनं. या पद्धतीचे फटके सातत्यानं मनीष कोलेकरच्या बॅटमधनं आपण पाहत असतो. आणि आता मात्र बरेचसे खेळाडू ते फटके एक्झिक्यूट मैदानाच्या आतमध्ये करत असतात. जय बोले नेवालीचा अविनाशला देखील आपण अशा पद्धतीचे फटके सातत्यानं खेळताना पाहतोय. यावेळेस बॉल हवे जरूर आहे. फिल्डर जवळपास कोणच नाहीये. बॉल नोमॅन्स लँड मध्ये आलाय. बॉलची अडवणूक. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 28 धावा. अजून देखील मॅच जिवंत आहे. जोपर्यंत मनोज आणि शक्ती मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत सामना जिवंत आहे. फुल टॉस होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. एकच धावाली या बॉलवरती. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धापलकावरती टोटल 29-29. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 57 धावेची गरज आहे. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 57 धावेची गरज आहे. प्रत्येकी षटकामध्ये तुम्हाला इथनं 5 षटक. बघा मी आधीच म्हटलं जोपर्यंत मनोज मैदानावरती उपस्थित आहे तोपर्यंत सामना जिवंत आहे. कारण मनोज मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो आहे. आणि पहिल्याच बॉलवरती सचिन पाटीलला देखील त्यानं आसमान दाखवलाय. आणखीन एक लाजवाब एक्स्ट्रा कव्हरला दणदणीत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय फटका सजवला, अप्रतिम दर्जेदार. पूर्णपणे प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करत असताना मनोज पाटीलला आपण पाहतोय. आणि क्रिकेटमधील सर्वात सुंदर फटका आपण बघू शकाल. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर रिजनला हा षटकार. फटक्यामध्ये ताकद देखील तेवढीच होती. मिडल ऑफ द बॅट, बॅटच्या अगदी मधोमध हा बॉल येऊन आदळला आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनला हा षटकार टोकलाय. बॉल देखील चांगला होता, मात्र त्याच्यावरती फटका देखील तेवढाच चांगला आलाय. 2 बॉल 2 षटकार येत आहेत. काय फलंदाजी होतीये. कोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने फटका सजवला. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे चला पंजाबला डिसिजन कळवायचा. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल, यामध्ये कोणताही संदेह नाही आहे. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. आउटफील्ड अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शक्ती आणि मनोजला आपण बघू शकाल. मनोजनं आतापर्यंत एका ते किल्ला लढवला मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग तो करतोय. तर दुसऱ्या बाजूला शक्तीनं देखील 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलेत. सिली मिड ऑफला एक फिल्डर तैनात केला गेला हेमंतच्या माध्यमातून.
फलंदाजावरती प्रेशर टाकण्याचं काम जय भोले नेवालीच्या माध्यमातून केलं जातं. तर अखेर सचिन जी विकेट नेवाली टीमला हवी होती ती विकेट सचिननं मिळवली आहे. नवीन फलंदाज किशोर, पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस आणि इथनं आणखीन एक डॉट बॉल फेकला. आता कमबॅक करण्यास सुरुवात केली आहे. जसं मनोज बाद झाला तसं सचिनचं देखील मनोबल मैदानाच्या आतमध्ये वाढलं आहे. सचिन देखील तेवढ्याच ताकदीचा अष्टपैलू खेळाडू आहे. जय बोले नेवालीचा विचार सातत्याने केला गेला तर सचिन, राहुल असेल, हरीश असतील, नयन असतील, तुषार असतील, हे सर्वच खेळाडू आपल्या 100% मैदानाच्या आतमध्ये देत असतात. आणि तेच इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जशी मनोजची विकेट घेतली तसं मात्र फलंदाजावरती तो हावी झाला. 3 षटकांचा खेळ संपलाय. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 43-43. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. बघा क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही आहे. तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नार्थी परमेश्वर आपण सातत्यानं पाहिला. आणि जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही नक्कीच सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकाल. मात्र प्रयत्नच होत नाहीये. एकच जग आहेत तेवढे बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न ते करतायत. इथे दिशा बघावी लागेल, दिशा खराब आहे. पंचांचा इशाराला वाईट बॉल. बिंदास शिशव्याना पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. आउटफील्ड अंपायर स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय शनी भोईर. आणि इथे चांगला बॉल, यू मिस, आय डेफिनेटली दांडीगुल. फलंदाज होईल बाद. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. चला दोन्ही संघ आपण रेडी राहायचं. एका बाजूला VRCC उसाटणे तर दुसऱ्या बाजूला गावदेवी शिरवली. दोन्ही संघ आपण रेडी राहायचंय. जसा सामना संपेल तसं VRCC उसाटणे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. फक्त औपचारिकता शिल्लक आहे.